ठाण्यातील सरस्वती एज्युकेशन सोसायटीच्या वतीने लहानग्यांनी आता या ठिकाणी दिंडी काढण्यात आलेली आहे आणि याच ठिकाणी वृक्षदिंडी सर्वांचं लक्ष वेधत आहे। प्रत्येक मुलाच्या हातात ह्या फलक देऊन या ठिकाणी शाळेने आता मेसेज देण्यात आलेला आहे। झाडे लावा झाडे जगवा अशा प्रकारचा या ठिकाणी आता संदेश देण्यासाठी शिक्षिका असेल विद्यार्थी असेल या ठिकाणी आता रस्त्यावरती त्यांनी वृक्षदिंडी काढण्यात आलेली आहे। त्यामुळे नक्कीच मोठा उत्साहाचं वातावरण या मुलांमध्ये आहे। तसंच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल होते त्यामुळे पोल्युशन देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे। त्यामुळे नक्कीच वातावरणामध्ये बदल व्हावा यासाठी आता झाडे लावण्याची गरज असल्याचं देखील या ठिकाणी सांगण्यात आलं। त्यामुळे नक्कीच या ठिकाणी आता शाळेतकरी मुलं येथे रस्त्यावरती उतरून आता या ठिकाणी वृक्षदिंडी काढण्यात आली। सरस्वती एज्युकेशन सोसायटीच्या वतीने ही वृक्षदिंडी आहे। त्यामुळे नक्कीच या ठिकाणी प्राध्यापिका आहे त्यांनाच आपण विचारणार आहोत कशा प्रकारच्या दिंडी या ठिकाणी या मुलांमध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे। पोल्यूशन बदलत आहे वातावरण बदलत आहे काय सांगाल? हमारे बच्चे सब बताते हैं कि ग्लोबल वार्मिंग जो हो रहा है आज की डेट में, अगर हम झाड़ लगाए हर एक बंदा हर एक लोग पेड़ को इम्पोर्टेंस दे झाड़ लगाने के लिए तो हमारा सब ग्लोबल वार्मिंग का प्रॉब्लम सॉल्व हो जाएगा। स्कूल के कितने बच्चे यहाँ पे 250 बच्चे हैं, सब 8th स्टँडर्ड के बच्चे हैं। जी लहान मुलं आहेत त्यांना देखील विचारणार आहे। या ठिकाणी वनदेवी म्हणून ही आता या ठिकाणी आलेली आहे। तुझं नाव सांग काय आहे? श्रेया सुधीर शिंदे। काय सांगाल कशा प्रकारचा एक सुसंदेश देत आहे या माध्यमातून? जगामध्ये बघायला तर या ठिकाणी मोठा पोल्युशन देखील वाढलेलं आहे। हां, सेव्ह ट्री सेव्ह नेचर, झाडे लावा झाडे जगवा। नक्कीच या ठिकाणी विद्यार्थी आहे शिक्षका देखील आहे। कशा प्रकारचं उत्साहाचं वातावरण या ठिकाणी आहे? एकदम सुंदर उत्साह आहे। आमच्या सगळ्या मुलांनी प्रतिसाद खूप उत्साहाने दिलेला आहे आणि हे जे आम्ही रॅली काढली आहे त्याच्यातून एकच संदेश द्यायचा आहे की झाडे लावा झाडे जगवा, कारण आपलं जे नेचर आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे। त्याच्यामुळेच आपल्याला पाणी हे सगळी संसाधनं त्याच्यामुळेच मिळणार आहेत। त्याच्यामुळे आम्ही ही रॅली त्याच्यासाठीच एक संदेश देण्यासाठी काढलेली आहे। वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होते त्यामुळे हानी देखील होते, त्यामुळे काय सांगाल एकूण तो एक मोठा संदेश आहे? वृक्षतोड करू नये, तुम्ही करा जेवढं डेव्हलपमेंट करायचं तेवढं करा, पण वृक्ष लावून डेव्हलपमेंट करा जेणेकरून जी येणारी पिढी आहे त्यांना आपण काहीतरी सुंदर एक देऊ शकतो। जे एक नेचर आहे आपलं त्याची एक सुंदरता त्यांना पण दिसेल येणाऱ्या पिढीला। त्याच्यामुळे जेवढी वृक्ष लावता येतील तेवढी लावा, तोडू नका। तुम्ही डेव्हलपमेंट करा पण वृक्ष तोडू नका। या ठिकाणी संदेश देणारा माध्यम या ठिकाणी आहे। त्यामुळे नक्कीच मुख्यमंत्र्यांचा हरित ठाणे अभियान वृक्षदिंडी या ठिकाणी राबवण्यात आलेली आहे। त्यामुळे नक्कीच मोठा उत्साहाचं वातावरण आहे, मुलांचा उत्साहाचं वातावरण आहे। नाही, खरंच उत्साहाचं वातावरण आहे। मला असं वाटतं की शाळातून हा जो मुख्यमंत्री साहेबांनी उपक्रम राबवलेला आहे तो खूप स्तुत्य आहे आणि हा सर्वांकडे हा पोहोचला पाहिजे आणि खरोखर ही काळाची गरज आहे। आपण वृक्षारोपण करून आपण सगळ्या गोष्टी टिकवता आल्या पाहिजेत आणि झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देत शाळकरी मुलांनी दिंडी काढण्यात आली आहे, वृक्षदिंडी काढण्यात आली आहे। त्यामुळे नक्कीच वाढतं पोल्युशन बघता झाडं लावण्याची अत्यंत गरज असल्याचं देखील या विद्यार्थ्यांच्या मार्फत आता या ठिकाणी मेसेज देण्यात आला आहे। त्यामुळे नागनाथसह गणेश सुरा, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।